जर रोजाने 400 रुपये मिळतात, 10 दिवस गेले किती पैसे होते? 4,000. 4,000 रुपयामध्ये बिघाभर क्षेत्राचा बेसल डोस होतो. किती? आणि जिथं सोयाबीनला तुम्हाला आज किती समजा 5 गोणे निघणार आहे, 10 गोणे निघणार. का नाही करत? तुमच्याकडं भांडवल आहे ना, आत्मविश्वासाचं भांडवल नाही, ते मिळवा पहिले. बरोबर. पैशाचं भांडवल उभं करता येतं, लक्षात ठेवा. ज्ञानाचं भांडवल उभं करा, ज्ञान मिळवा. हे मोबाईल चालू का? तुमच्याकडे युट्यूब नाही का? मोबाईल नाही का? तुम्ही रिचार्ज मारती नाही का? त्याला भांडवल कोण येतो? ते तर कमी नाही पडून देते. बंद पडायच्या आत चालू, घरी डिश टीव्ही बंद पडायच्या आत चालू. खरे खोटं आहे? म्हणजे ज्यांनी काहीच उत्पन्न नाही ना, ते कंटिन्यू चालू आहे. ज्यांनी निगेटिव्हिटी डोक्यात भरती, बातम्या कंटिन्यू ऐकल्या पाहिजे, नाही तर मंत्रिमंडळ पडेल यांनी पाहिलं तर. म्हणजे तुम्ही हे बदला आणि स्वतःला पहिलं बदला. तुम्ही त्याच्यावरती सॉइल टेक्नॉलॉजी किती व्हिडिओ पाहिजे? एकही नाही. आज पण त्यांच्यामध्ये कधी गेलीच नाही. मला सांगा, दारोड्या जर नवीन गावामध्ये गेला, दारू दुकान शोधी दुकान गेली, खरे खोटे? बरोबर आहे की नाही साहेब? मला सांगा, तसं तुम्ही जर शेतकरी आहे तर तुम्हाला सॉइल टेक्नॉलॉजी पण तुम्ही पोहोचलेच पाहिजे त्या व्हिडिओपर्यंत. तुम्ही नाही पोहोचत ना, तुम्ही शेतकरीच नाही. का? तुम्ही शोधलं पाहिजे. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? मार्ग शोधला. तुम्ही आडले का मार्ग शोधला पाहिजे, आडले का मार्ग. साहेबांनी शोधला, साहेब तिथपर्यंत पोहोचले. साहेब काय वाटतं मला? बिलकुल. या तरुणांनी जर असं केलं तर शेती कशी होईल? सोपी होईल की नाही? हो. आज टोमॅटो संपले, लोकांची करपेनी संपले की नाही? किडीनं करपेनी संपले. आणि जे लोक श्रीवैदिक वापरतात टमाटे टकाटकी. हो, बरोबर आहे की नाही? हो. मग हे काय आहे गणित? हे गणित तुम्हाला कळतं, बाकीच्यांना का नाही कळते? खर्च जास्त घ्यायचा नाही सर, बिलकुल नाही. खर्च रासायनिकपेक्षा कमीच. हे सगळं उलटा पालटा कार्यक्रम आहे. रासायनिकपेक्षा खर्च कमी आहे, मग का नाही वापरते? कोतुळकर यांच्या कुठलाच रोग नाही. आता काकडी म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे काय काय रोग येते? भुरी येणार, लालकोळी येतो, अजून बुरशीचं लय भरपूर बुरशी सगळं. हे मध्ये केमिकल काही नाही, फवारण्या काही नाही, तरी पण यांची काकडी एवढी निरोगी. त्यांनी मला सांगितलंच नाही तुमचं प्रॉडक्ट. नाही तर मी पण वापरला असता. वापरला असतं ना. असं आहे काय? हे असं तंत्रज्ञान असू शकतं आजच्या काळामध्ये, असं तुम्हाला विश्वास तरी पडतो? त्याची गरज आहे सर. नाही पण तुम्हाला विश्वास बसतो का? अजून तरी विश्वास. एवढे मोठे पानं, कुठला रोग नाही, काही नाही, एवढा माल लागलेला, एवढ्या बाहेर जाळ्या ते भरलेलं सगळं, ते काय म्हणजे नेमकी तुम्हाला असं वाटत नाही का? काय आहे खरंच? मला का माहित नाही आतापर्यंत. हां, या साहेबांना कसं आहे कळलं? आता याची गरज आहे नाही, ते कॅन्सरचे पैसे या आता भविष्यात याची गरज आहे सेंद्रियची. नाहीतर मग आता यालाच बाजार येणार काही दिवसांनी. थोड्या दिवसांनी लोकांना कळलं ना, जे शिक्षित लोक आहे त्यांना शेतीचं माहिती नाही, त्यांना कळलं ना रासायनिक. महाग वाटतं ना, थोडं वापरा, तुम्हाला कळून जाईल की महाग आहे का स्वस्त आहे. आज तुम्ही जे वापरू राहिले ते किती महाग आहे तुम्हाला कधी कळल? जेव्हा तुम्ही तो रस्ता सोडून या रस्त्याला या. केमिकलचा नाद सोडा आणि कुठेतरी वैदिकची नाळ जोडा. तुम्ही जर वैदिकची नाळ जोडली तर साहेब सक्सेस आहे. हो, बिलकुल. आपल्यासाठी मार्ग आपणच निवडायचे, आपल्यासाठी सोय आपण. मला सांगा, घर आपणच बांधतो का नाही? हो. लोक बांधून देते? नाही. म्हणजे जो नाही बांधित तो रस्त्यावर राहतो. जो घर बांधित नाही, बांधायची जबाबदारी घेत नाही, तो कुठं राहतो? रस्त्यावर. भिकाऱ्यांनी जर काम करायची तयारी ठेवली, त्याला रस्त्यावर राहायची पाळी येईल का? ते रस्त्यावर राहायची पाळी काय येते? काही करायचं नाही. आपल्याला फार किंमत त्याची भारतामध्ये, पण तो काही करीत नाही म्हणून भिकारी. हे काय कळत नाही आपल्याला. आपण म्हणतो अरे एवढं धडधाकट आहे, काही काम कर. तो म्हणतो नाही माझा धंदा चांगला आहे. कसं तुमच्या म्हणजे तो एवढा शहाणा राहतो, तुम्ही त्याला जर 5 रुपये दिले ना, तो म्हणतो साहेब आता महागाई वाढली, 10 रुपयाचे कमी देऊ नका. तुम्ही म्हणतो 10 रुपये नाही, मग तो म्हणतो चला माझ्या बरोबर. भाई ऐकून जास्त आहे तुमच्यापेक्षा. खरं आहे खोटं आहे? मला सांगायचं काय तुम्हाला की आपण अशा प्रवृत्तीने जगणं योग्य आहे का? नाही. तसं रडणे हा स्वभाव नको. शेतकऱ्याचा स्वभाव लढणे. शेतकऱ्याचा स्वभाव काय आहे? लढणे. आणि जर शेतकरी रडत असेल तर 100% तो शेतकरी राहिलेला नाहीये. तिथंच हारतो तो संपलेला शेतकरी आहे. आणि तो कोणी संपवला? केमिकलने संपवला. हे आम्ही कधी स्वीकारणार? साहेब काय मत? बिलकुल.
डॉक्टर APJ अब्दुल कलाम हेच म्हणले, छोटं ध्येय ठेवणं पाप आहे, छोटं ध्येय ठेवणं गुन्हा आहे. कळलं का? आणि तुम्ही जर PSI चं टार्गेट ठेवलं तर पोलीस सहज व्हाल. सहज PSI ला नापास झाला तरी इकडे पोलीस होईल का नाही? पण तुम्ही टार्गेट काय ठेवत्या सगळ्यात शेवटचं, तुम्ही ते कधीच होती नाही. आणि झाले तरी अपवादानं होते. कळलं? तसं तुम्ही रडू नका, लढा. तुम्ही आता आपल्याकडे SSM निघाले नवीन, हो काय शिलाजीत. शक्ती, सम्राट आणि मिरॅकल. हो तुम्ही रसायनचे गुन्हे टाकता का नाही? तसं ह्या टाका, त्याच्यापेक्षा कमी किमतीत आहे. टाका आणि 10 गुंठ्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये प्रयोग करू. तुम्हाला जेव्हा उत्पन्न त्याचं चांगलं मिळेल आणि भाताची क्वालिटी एक नंबर येईल, या साहेबांसारखे किती लोक आहेत त्यांना तुम्ही जर कळलं की यांच्या घास असा भात येतो, यांच्या घर अंगा लागते. हो साहेब खरे खोटे? हो आंब्याला भांडणं करतात लोक, ज्यांना नाही मिळाले ते भांडतात आम्हाला. आंबे नाही दिले त्यांना, ते नाराज होतात. बरोबर आहे की नाही? कृषीचेच लोक नेतात सर 100 पहा. कच्चेच नेतात ते. हा. हा, ते तसंच बोलतात. म्हणजे एवढी टेस्ट वाढली त्याची. हो. मग लोकांना काय केशर आंबा नाही घेणार अकोल्यामध्ये, पण बाकीचे लोक आहेत मार्केटमध्ये ते एवढे ठेल्यावर घेऊन बसले विकायला. मग हे मला म्हणायचं आहे का टेस्ट महत्वाचं. टेस्ट कशामुळे येते? तुम्ही अमृत घातलं तरच अमृत पिकल. तुम्ही विष घातलं अमृत कसं पिकल? का हो? तसं भाताला तुम्ही जर हे वैदिक वापरलं, तुमचा भात असा पिकल, तुमच्या भाताला नंबर लागतील. तुम्ही मार्केटमध्ये बरंच विकता, इथे तुमच्या मागं लागतील लोक, सरांसाठी बुकिंग करतील. मग ह्या प्रकारची शेती आम्ही शिकलं, त्याची गरज आहे. एक पाऊल पुढे विकासाकडे, आहे की नाही? बिलकुल. आता त्याचाच कमरेवर हात ठेवून त्याचाच बाग होता सर डाळिंबाचा, त्याला म्हटलं तोडू नको. तोडला का? हा. कोणी तोडला? हात सोडा. तेल आलं त्याच्यावर. त्याला नाही आला, तुम्ही आणला. हा काय खरं असेल ते. तुमचं नाव काय? गोडी संदीप. किती जाणे आहेत तुमचे? 2 एकर. कुठं होते? तिथं खाली अच्छा, मग काय केले? उपटून उपटले. किती वर्षाचे होते? 10 वर्ष. बापरे, किती वर्षापर्यंत तेल आलं? म्हणजे तेल आला आणि काढून टाकली. लगेच हो. तुम्हाला? आम्ही जैविकच वापरत होतो. आम्ही बायोचं वापरत होतो. बायो म्हणजे काय? आपले ते वीरगावचे हा, म्हणजे जीवाणू वापरत होते. जीवानी वापरत होतो. बरं, मग कसं काय केलं? मग ते लक्ष कमी झालं म्हणायचं. काहीतरी दोष काढाच, नाही आहे ना. खरा दोष सांगा. नाही तुम्ही मागायला नाही. मला आहे ना. मग खरं खरं सांगा मला, का तेल्या कशामुळे आला असं? काही माहित नाही. तेल आला काही माहित नाही. नाही. बरं, तेल आल्याने तेल्याने काय केलं? तेलाने फळ उकळायचे, बरं मोठे झाले उकळायचे. बरं, सगळा खर्च करून झाल्या उकळायचे. बरोबर आहे ना? तुम्ही असं शोध नाही घेतला का कशामुळे येतो हा, का नुकसान करतो? नाही म्हणजे ते स्टॉप व्हायचा. ते जेव्हा आम्ही वापरत होतो बायोचं स्टॉप झालता तो, हा. पण मग तो खर्च वाढायचा. बरं. रासायनिक खर्च हा वाढायचा. एक खर्च, तो एक खर्च, मग ते मी काढून टाकले. म्हणजे उत्पन्न कमी खर्च जास्त. जास्त. पैसे तोटा किती? लागू हा. किती बी पैसे लागू दे, आपण हेच खरेदी करणार लोक. हेच करावं लागणार. हा. का? म्हणजे माल तयार झालेला, काकडी असेल, भाजीपाला कोणता असेल, बी असेल. फळं असेल, का? कारण त्यांना कळणार की आपल्या आरोग्याला धोका म्हणजे तो माल नाहीये तर तो रोग आहे. रोग आहे. बरोबर. आपण काय खरेदी करू राहिलो? रोग. केमिकलचा भाजीपाला असेल किंवा काय फळं असतील तर ते माल नसून तो काय आहे? रोग येतो. रोग. आपण रोग मधमाशा केमिकलने मरायला लागल्या. सगळं कळतं यांना. मी केलेलं आहे. हा, चांगलं आहे राव. मग तुम्हाला सगळं कळतं म्हटलं. मी केलं म्हणजे केलंय तेवढं सांगतोय. हा? मला अनुभव आहे तेवढा सांगतोय. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला कळलंय की ह्याची आता दुष्परिणाम व्हायला लागले केमिकलची. आता या साहेबांनी जे काही केलं ते खरोखर म्हणजे केमिकल शिवाय शेती होऊ शकते याच्यावरती नाही, होऊ शकते. पुरावा आहे. चांगल्या प्रकारे होऊ शकते. ही पुरावा आहे. हा. आणि माल बी पिकू शकतो. काय होतं, केमिकल शिवाय शेती होती पण माल नाही पिकत यावर. आम्ही बी करतो बिना केमिकलचं, पण हा. काय वेळेस करावंच लागतं. केमिकल खर्च करावंच लागतं. आणि माल पिकत नाही ना मग, पण हा ॲव्हरेज घटते. आहे की नाही? यांचा उलटा कार्यक्रम आहे. हम्म. यांचा ॲव्हरेज डबल. हम्म. बरोबर आहे ना? बरोबर. तुमच्या टोमॅटोचं ॲव्हरेज काय आहे एकरामध्ये आज यावर्षी? काय 50-60 घेतले एका तोड्यात. सगळे तोडे किती होते? 5-6. 5-6 बरोबर आहे ना? 5-6 तोड्यांची किती झाली सर? 400-500 कॅरेट. 300-400 पण नाही होती. एकरात 400 कॅरेट. काय परवडत शेतकऱ्याला? नाही पडत. एक काळाच होता का 2000-3000 कॅरेट निघायची. हो. जाळ्या चुकून राहायच्या एकरामध्ये. शेतकऱ्यांच्या जाळ्या चुकून राहायच्या. चुकून राहायच्या. हा. जसे यांच्या काकड्या राहायच्या 4 तास. हा. तुम्ही 3000 जाळ्या कुठं आणि आज तुमच्या 300-400 जाळ्या कुठं? हो.
10 पटीने तुमचं उत्पन्न काय झालं कमी झालं. तरी डोळे बंदी बंदच आहे. ज्यांनी डोळे बळच झाकलेले, जे मला सांगा ज्यांनी डोळे झाकून झोप काढतात त्यांना कोण उठवणार आहे? जागे फक्त डोळे झाकेल जाणून बुजून, त्यांना कोण उठवणार आहे? उठायलाच लागणार आहे त्यांना, नाहीतर मग केमिकलमुळे आजार वाढले, कॅन्सरचे प्रमाण वाढले. तरी झोपावं लागेल. खरं आहे तुमचं म्हणणं. माझी इच्छा अशी आहे की याच्यामध्ये कुठेतरी प्रबोधन व्हावं. जास्त नाही पण कमी क्षेत्रात हे करून बघायला पाहिजे प्रत्यक्षात. नाही पण तुम्ही ते म्हणतील तुम्ही तलाठी आहे, तुम्हाला परवडत असेल, तुमच्यात पैसे आहे. नाही थोड्या क्षेत्रात अडचण नाही सर, बरोबर आहे. करून बघायला पाहिजे. मला सांगा, हे ज्यावेळेस लग्न राहतं घरी तेव्हा बायकोला काही ते बेंटेक्स मंगळसूत्र घालते नाही सर, हे ना परवडत नाही. परवडतं सर, सगळं परवडतं. जे म्हणते ना आम्हाला परवडत नाही ते बायकोला जे किंवा सून असन घरात आणणार असत तिला काही याचं मंगळसूत्र घालता का असं सोन्याचंच बेंटेक्स घालतात. सोन्याचंच घालतात. सोन्याचं घालते ना. हो. म्हणजे किती पण महाग असू द्या, हो. जे गरजेचं आहे ते परवडतंच. ते परवडतच त्यांना. परवडतं ना. बरोबर. मग हे का नाही परवडत? म्हणजे थोडं वापरा. जे महाग वाटतं ना थोडं वापरा, तुमचं तुम्हाला कळून जाईल की महाग आहे का स्वस्त आहे. आज तुम्ही जे वापरू राहिले ते किती महाग आहे तुम्हाला कधी कळल? जेव्हा तुम्ही तो रस्ता सोडून या रस्त्याला याल. बिलकुल. काय वाटतं? आज 550 काय मिळतंय? काहीच मिळत नाही सर. बरोबर आहे. आणि तुम्ही RNPH वापरता, ते जर टाकलं हो तर 3 किलोचे पॅकेट तुमच्या 50 किलोच्या थोबट मारतं हो. केमिकलचं. छोटा पॅकेट धमाल. बडा धमाल हो आहे की नाही? हो आज तुमचं पण बघा ना, माल चालू व्हायला डोक्याच्या वर गेलाय. हो हो लोकांचा इथंच राहतो बिलकुल सर. आहे ना. हो आता ह्या परिस्थितीमध्ये डेव्हलपमेंट एवढी छान झालेली आहे तुमच्या, तुमच्याकडे व्यवस्थापन करायला सुद्धा कोणी नाही नाही कोणी. का हो मॅडम? नाही हा सगळी धावपळ चालू आहे. धावपळ धावपळ. काय वाटतं मित्र तुला हे सगळं सरांचं कौतुक काय वाटतंय तुला? चांगलं वाटतं. आपल्याला कुठेतरी काहीतरी वाटत नाही का? वाटतं ना. आपण हे म्हणायचंय केल्याने होता रे पर आधी केली पाहिजे. केल्याची पाहिजे आहे की नाही? असं आहे, केमिकलचा नाद सोडा आणि कुठेतरी वैदिकची नाळ जोडा. तुम्ही जर वैदिकची नाळ जोडली तर साहेब सक्सेस आहे. हो बिलकुल बिलकुल. आता सरांना गरज वाटते तर तुम्हाला फार गरज आहे. पाण्याच्या नावाने टुमकं नका वाजवू. भांडवल काय पडतं सर, मातीचं सगळ्या आले. शेतकऱ्यांचं कसं भांडवला गरज आहे. एक तुम्हाला एक सांगू का, तुम्ही एवढे वर्ष शेती करून केलं काय? आता माझं नाही सांगत, मी नाही, सगळ्यांना विचारतो मी. वैयक्तिक माझं नाही तुमच्यासारखे सांगत. प्रश्न विचारता का नाही भांडवल कमी पडतं? मग मला काय म्हणायचंय, एवढ्या वर्ष शेती करून तुम्ही मिळवलं काय आणि तरी म्हणता आम्ही तेच करणार आहे. आमच्याकडे सर रस्त्याचे लय प्रॉब्लेम. तुम्हाला एक सांगू का, हे बघा आपण जन्मालाच का आलो हा एक मोठा प्रॉब्लेम. जर असं जर असेल तर हे सगळे बघा, आपण जन्माला आलो याचा फायदा असा आहे की आपण सगळं निर्माण करायचं. आपल्यासाठी रस्ता आपण निर्माण करायचा, आपल्यासाठी मार्ग आपणच निवडायचे, आपल्यासाठी सोय आपण. मला सांग, घर आपणच बांधतो का नाही? हो लोक बांधून देतो. नाही हा? आपण हा. म्हणजे जो नाही बांधित तो रस्त्यावर राहतो, जो घर बांधित नाही, बांधायची जबाबदारी घेत नाही, तो कुठं राहतो? रस्त्यावर. भिकाऱ्यांनी जर काम करायची तयारी ठेवली त्याला रस्त्यावर राहायची पाळी येईल का? नाही ते रस्त्यावर राहायची पाळी काय येते? काही करायचं नाही. करतच नाही. आपल्याला फार किंमत त्याची भारतामध्ये, पण तो काही करीत नाही म्हणून भिकारी. हे काय कळत नाही आपल्याला. आपण म्हणतो अरे एवढं धडधाकट आहे काही काम कर, तो म्हणतो नाही नाही माझा ना चांगला आहे. कसं तुमच्या म्हणजे तो एवढा शहाणा राहतो, तुम्ही त्याला जर 5 रुपये दिले ना तो म्हणतो साहेब आता महागाई वाढली, ती इच्छा नसते 10 रुपयाचे कमी देऊ नका. इच्छा तुम्ही नसते 10 रुपये नाही, मग तो म्हणतो चला माझ्या बरोबर. हो, काही असं ऐकून जास्त आहे तुमच्यापेक्षा. हो म्हणतो. खरं आहे खोटं आहे? मला सांगायचं काय तुम्हाला की आपण अशा प्रवृत्तीने जगणं योग्य आहे का? नाही. तसं रडणे हा स्वभाव नको. शेतकऱ्याचा स्वभाव लढणे. घडायला पाहिजे. शेतकऱ्याचा स्वभाव काय आहे? लढणे. आणि जर शेतकरी रडत असेल तर 100% तो शेतकरी राहिलेला नाहीये. तिथंच हारतो तो. तो संपलेला शेतकरी आहे आणि तो कोणी संपवला? केमिकलने संपवला. हे आम्ही कधी स्वीकारणार? साहेब काय मत? बिलकुल तुम्ही जर रस्ता नाहीच बदलला तर तुमचा परिणाम नाही बदलणार आहे. बरोबर आहे की नाही? तू जर पोलीससाठी प्रयत्न करत राहिला तर तू PSI होशील का? तूच सांग मला. रस्ता तोच आहे तरी पोलिसाचाच रस्ता आहे, त्याच रस्त्याला पुढे PSI. बरोबर आहे की नाही? पण तू जर पोलीससाठी लढत असेल तर PSI कधीच नाही होणार. मग तुला देवानी काय बारीक मेंदू दिले का? सगळ्यांना सारखा देईल. मान्य आहे ना? मग का नाही PSI साठी प्रयत्न करत? स्वतःला विचारलं पाहिजे. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हेच म्हणले, छोटं ध्येय ठेवणं पाप आहे, छोटं ध्येय ठेवणं गुन्हा आहे. कळलं का? आणि तुम्ही जर PSIचं टार्गेट ठेवलं तर पोलीस सहज व्हाल. सहज PSIला नापास झाला तरी इकडे पोलीस होईल का नाही? पण तुम्ही टार्गेट काय ठेवत्या सगळ्यात शेवटचं?
तुम्ही ते कधीच होती नाही. आणि झाले तरी अपवादानं होते. कळलं? तसं तुम्ही रडू नका, लढा. रडतोय साहेब. नाही जे करू शकतो, नाही मी हे केलं पाहिजे आणि हे करणार आहे, यासाठी मार्ग काढेल, फार मोठं करील तर थोडं करील पण करील. काय माहिती तुमचं? आणि जर तुमच्या समोर शाश्वत मार्ग आहे तर करायला काय हरकत आहे? तुमच्या समोर माणसं आहे ज्यांनी यशस्वी करून दाखवले, म्हातारी माणसं आहे ज्यांनी यशस्वी करून दाखवलं, तुम्ही का नाही करू शकत? मग करा. आता पाऊस पडतोय, किती महिन्यापासून पाऊस पडतोय? हा एप्रिलला चालू झाला पाऊस. खरं खोटे? अवकाळी पाऊस कधी सुरू झाली? एप्रिलला. नंतर मे मध्ये पण अवकाळी पडली आणि सगळ्यात चांगला पाऊस जून जुलै, आज फुल पाऊस आहे. आज पाऊस सुरू होऊन कमीत कमी 45 दिवस झाले की नाही? हो झाले. मग आज पाऊस चालू आहे. मग तुम्ही ज्यांच्याकडे एक नंबर टोमॅटो पाहिजे, एक नंबर बाकीचे पिकं पाहिजे, आहे का एक नंबर आज? मग आता कोणत्या नावाने लढाल? स्वतःच्या नावाने लढाल. कळलं? म्हणजे निसर्ग तुम्हाला कधी ना कधी सगळं देतो, पण तुम्हाला त्याचं सोनं करता आलं पाहिजे. करा. तुम्ही काय केले माहिती का? तुम्ही विश्वास गमावलेले तरुण आहे. विश्वास निर्माण करा. त्यासाठी अशा व्यक्तींना जाऊन भेटा. आणि आज तुम्ही इथपर्यंत आले तर हा मार्ग आणखीन पुढे नाही. काय इथे थांबू नका. सर आम्हाला पण 5 गुंठे करायचे. 5 गुंठे करायचे ऐपत नाही का? रोजाने गेल्यावर किती रोज मिळतो इथं? 300 रुपये. 300 रुपये. बरोबर आहे. गड्याला 400. 400 रुपये. बरोबर आहे. पाहिलं का? किती? 100 कमीच सांगा. मग कारण आपल्याला येणार माहिती आहे ना, पुढचा प्रश्न काय येणार माहिती आहे. भात किती पिकता हो तुमच्याकडे? म्हणजे ॲव्हरेज काय? आता जे पिकवलं तसं आहे. आता तर एकरी बिघाला? माझे एकरी 50 पोती होते माझे. एकरी 50 पोते. ओके. केमिकलवर? केमिकल हा केमिकलच म्हणायचं काय. पण सेंद्रिय बी असतं, शेणखत नाही भरपूर असतं. डीएपी युरिया वगैरे टाकता ना? युरिया टाकतो हां. सेंद्रिय बी बरोबर टाकतो. सेंद्रिय बी सरासरी सांगा किती होतं सरासरी गावात लोकांना सरासरी एकरी? एकरी मग 35-40. 35. बरोबर आहे ना? 35 ते 40. 35-40 पोते होता. हो तुम्हाला माहिती आहे का की 85 पोत्यापर्यंत उत्पन्न निघतं भाताचं? हो. किती? 85. 85 पोत्यापर्यंत उत्पन्न निघू शकतं. तर मग हे जे ते ताकद आहे त्या मातीची, ती आम्ही पुरेपूर वापरतो का आम्ही? नाही. मग तुम्ही ती पुरेपूर ताकद काय केली पाहिजे? वापरली. आणि ती वापरण्यासाठी तुम्हाला प्रकृतीच्या सोबतच जावं लागेल. मग तुम्ही आता आपल्याकडे SSM निघाले नवीन. हो. काय? शिलाजीत. शक्ती, सम्राट आणि मिरॅकल. हो. तुम्ही रासायनिक गुन्हा टाकता का नाही? तसं ह्या टाका. त्याच्यापेक्षा कमी किमतीत ती टाका आणि 10 गुंठ्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये प्रयोग करू. तुम्हाला जेव्हा उत्पन्न त्याचं चांगलं मिळेल आणि भाताची क्वालिटी एक नंबर येईल, या साहेबांसारखे किती लोक आहेत त्यांना तुम्ही जर कळलं की यांच्या असा भात येतो, यांच्या घर रांगा लागते. हो. साहेब खरे खोटे? हो. हे आंब्याला भांडणं करतात लोक, ज्यांना नाही मिळाले ते भांडतात आम्हाला. आंबे नाही दिले त्यांना, ते नाराज होतात. बरोबर आहे की नाही? कृषीचेच लोक नेतात सर 100 कॅरेट आंबा. पहा. कच्चेच नेतात ते. हा. हा, ते तसंच बोलतात. म्हणजे एवढी टेस्ट वाढली त्याची. हो. मग लोकांना काय केशर आंबा नाही का अकोल्यामध्ये? पण बाकीचे लोक आहेत मार्केटमध्ये ते एवढे ठेल्यावर घेऊन बसले विकायला. मग हे मला म्हणायचं आहे का टेस्ट महत्वाचं. टेस्ट कशामुळे येते? तुम्ही अमृत घातलं तरच अमृत पिकल. तुम्ही विष घातलं अमृत कसं पिकल? का हो? असं भाताला तुम्ही जर हे वैदिक वापरलं, तुमचा भात असा पिकल, तुमच्या भाताला नंबर लागतील. तुम्ही मार्केटमध्ये बरंच विकता, इथे तुमच्या मागं लागतील लोक सरांसाठी बुकिंग करतील. ह्या प्रकारची शेती आम्ही शिकलं. त्याची गरज आहे. एक पाऊल पुढे विकासाकडे, आहे की नाही?